मागील जन्मातील कर्माचे भोग भोगावे लागतात का? मृत्यूनंतर जीवन आहे. मृत्यू हा पूर्णविराम नाही, तो स्वल्पविराम आहे. हे एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाण्यासारखे आहे. आणि जेव्हा आपण एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जातो तेव्हा आपण परिधान केलेले कपडे घेऊन जातो. त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जेव्हा आत्मा या भौतिक, स्थूल आणि नश्वर देहाचा या जगात सोडतो आणि जेव्हा आपण आपल्या पुढील जन्मात आपला प्रवास सुरू करतो तेव्हा आपण आपली मागील जन्मातील कर्मे आपल्यासोबत घेऊन जातो. आपल्या कर्माशिवाय आपण आपल्यासोबत पुढे नेत असे दुसरे काहीच नसते. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. पैसा इथे मागे राहतो, आपण मेल्यावर ते सोबत घेत नाही. आपलं घर, गाडी, कुटुंब, अगदी आपलं शरीरही मागे राहतं. फक्त आपली कर्मे आपल्यासोबत येतात. काही कर्मे आपल्याला लगेच फळ देतात. उदाहरणार्थ, आपण जेवल्यावर आपली भूक लगेच भागते. काही कर्मे काही काळानंतर फळ देतात. जर आपण अनियमित जीवन जगत असाल, उदाहरणार्थ झोपण्यासाठी किंवा खाण्यासाठी योग्य वेळ नाही, तर काही वर्षात ते आपल्या आरोग्यावर सांगेल. काही कर्मे फळ देण्यास बराच वेळ घेतात. ते या जन्मात फळ देत नाहीत. म्हणून जेव्हा आपण मरतो तेव्हा ती कर्मे आपल्याबरोबर पुढच्या जन्मात येतात आणि त्या सर्व कर्माचे एकत्रित फळ प्रारब्ध असते. नियती हे आपल्या सर्व भूतकाळातील कर्माचे एकत्रित फळ आहे. कर्माची एक गोष्ट पहा. एक राजा होता, एक प्रधान होता. तेव्हा राजा म्हणतो, हे सर्व कोण करतो? तेव्हा प्रधान म्हणतो, देव करतो. राजा म्हटला, प्रधान मला ते कसे सांगा. तेव्हा प्रधान म्हणतो, राजा, हे सांगण्यासाठी तुला सिंहासन सोडून खाली बसावे लागेल. तुझे वस्त्रे मला घालण्यासाठी द्यावे लागतील. तेव्हा राजा होय म्हणाला. त्याने प्रधानाला वस्त्रे दिली. यानंतर प्रधान सिंहासनावर बसला. राजाला म्हणाला, आता मी राजा आणि तुम्ही प्रधान. त्यावेळी प्रधान झालेला राजा म्हणाला, देव हेच करतो, वरच्याला खाली आणि खालच्याला वर घेतो. याचा सांगण्याचा अर्थ असा आहे की पाप केल्यावर भोग हे भोगावेच लागतात. यासाठी सर्वांनी चांगले कर्म करणे गरजेचे आहे. कर्म चांगले केले तर त्याचे फळही चांगलेच मिळेल. पाप करू नका, चूक करू नका. आई वडील, गुरुची सेवा करा. पाप केल्यावर स्वतःला भोग प्राप्त होतातच. याचा सांगण्याचा उद्देश हाच आहे की पाप करू नका, कोणावर अन्याय करू नका, चुका करू नका. चुकीचे कर्म केले तर त्याचे भोग स्वतःलाच भोगावे लागतात. अर्धमाने वागल्यानंतर देव स्वतः शिक्षा करतो, भक्ताचे रक्षण करतो. नियती आपल्या आयुष्यातील
3 गोष्टी ठरवते. 1. आपल्याला कोणत्या प्रकारचे शरीर प्राप्त होते, आपण कुठे जन्म घेऊ आणि आपले पालक कोण होतील. नंबर 2. आयुर्मान काय असेल. नंबर 3. नशिबाने आयुष्यात किती सुख दुःख सहन करावे लागणार. एक गोष्ट नक्की आहे, प्रत्येक कृतीचा स्वतःचा परिणाम असतो जो आपल्याला स्वीकारावा लागतो. जोपर्यंत आपण आपल्या सर्व कर्माचे फळ देत नाही तोपर्यंत आपल्या कर्माला चैन पडत नाही. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओतील